सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक गुंतागुंतीची आणि तितकीच रोमांचक अशी केस स्टडी पाहणार आहोत. केस स्टडीचा विस्तार मोठा असल्याने ही केस स्टडी आपण 3 भागात पाहणार आहोत. त्यातला हा भाग 1, काही बोलायचे आहे पण बोलणार नाही भाग 1. आर्टिक चिल्स म्हणावे लागेल असा फुल एसी सोडलेला, लोण्यातून गरम सुरी फिरवावी तशी पळणारी BMW. या गाडीबद्दल ऐकले होते, आज बसण्याची संधी मिळाली. आपल्यासारख्यांच्या नशिबात असल्या गाड्या नुसत्या बघण्यासाठीच असतात नाही का? मलबार हिलच्या एका गल्लीत गाडी शिरली आणि हसमुखभाई इतका वेळ कपाळावर चढवून ठेवलेला सोन्याच्या रिमचा चष्मा पुन्हा डोळ्यावर आणत म्हणाले, लो आ गया भाई आर्यन विला. 8 फूट उंचीचे नक्षीदार गेट, दारात चौकीदार आणि 2 आडदांड रॉटवायलर जातीचे कुत्रे. कुत्रे कसले ते लांडगेच म्हणायचे. खरोखरचा विला होता तो. हसमुखभाई हे माझे एक जुने क्लायंट. त्यांचा डायमंड कटिंग अँड एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. ते मुंबईला राहत असले तरी महिन्यातून एकदा तरी देवळालीला चक्कर असायचीच, आणि देवळालीत आले की त्यांची माझी भेट ठरलेली. सुहास भाई, हमारा शनी ते काय बोलतात ते जरा बघून सांग ना. असे ते पुन्हा पुन्हा विचारत राहतात आणि मी त्याच प्रश्नांना ती उत्तरे देत राहतो. मी तरी काय करणार, शनी एका राशीत 2.5 वर्ष असतो ना. याचा ना त्यांना कंटाळा ना मला. गांधीबाबा मोजायचा कंटाळा कशाला येईल. आज हसमुखभाईंसोबत मी एका बड्या आसामीला भेटणार होतो, आणि असली बडी आसामी काही 2 BHK मध्ये राहते का? त्यांचा असला आर्यन व्हिलाच असायचा ना. त्याचे झाले असे, एक ट्रेनिंग प्रोग्राम घेण्यासाठी मी मुंबईत आलो होतो. प्रोग्रामच्या पहिल्याच दिवशी सकाळी हसमुखभाईंचा फोन आला. कहाँ हो आप पंडित जी? जी मुंबई में एक ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट कर रहा हूँ. तो मेरा आधा काम हो गया. वो कैसे? वो ऐसे कि आपको मेरे एक बहुत करीबी दोस्त से मिलवाना है. किस खुशी में? एस्ट्रोलॉजी. लेकिन मैं तो पूरा दिन ये लेक्चर के चक्कर में रहूंगा, कहाँ से वक्त निकालूं? हाँ वो ठीक है, लेकिन शाम को तो फ्री हो जाएंगे ना. खरे तर दिवसभर लेक्चर दिल्यानंतर अंगात कसलेच त्राण राहत नाही. त्यात पुन्हा हे ज्योतिष शक्यच नहीं. हाँ, शाम को फ्री जरूर होता हूँ, लेकिन थकान इतनी होती है कि पूछो मत. कब खत्म हो रहा है ये ट्रेनिंग प्रोग्राम? आज और कल 2 दिन का प्रोग्राम है. तो कल ट्रेनिंग वगैरह खत्म होने के बाद तो टाइम निकाल सकते हो ना. कल शाम को तो पंचवटी से वापस देवलाली जा रहा हूँ. कल वक्त निकालो हमारे लिए. वो पंचवटी क्या चीज़ है, हमारा काम खत्म होने के बाद हम आपको देवलाली पहुंचा देंगे, कोई फिक्र नहीं. लेकिन वीकिन कुछ नहीं. कल आप मेरे साथ मेरे दोस्त के घर पर होंगे. बात पक्की? अब आप इतनी जिद कर रहे हो. ठीक है, लेकिन मिलना कहाँ है? आप कहाँ पे ठहरे हो? कुर्ला चुना भट्टी, वो रीजनल सेंटर फॉर एडवांस कंप्यूटिंग, मारुति सुजुकी के शोरूम के बाजू वाली गली में. तो ऐसा करते हैं, कल शाम मैं आपको पिकअप करूंगा, हमारे दोस्त के पास चलते हैं, बातें होंगी और डिनर भी वहीं होगा, ठीक है? लेकिन ये आपके दोस्त हैं कौन? कल सब कुछ बता देंगे. ठीक है, तो कल मिलेंगे. जय श्री कृष्ण. गेट उघडलं आणि गाडी आतल्या प्रशस्त पोर्चमध्ये थांबली. ते 2 रॉटवायलर राक्षस माझ्याकडे बघत संशयाने गुरगुरत होते. त्यांचे ते गुरगुरणे त्या शांत गल्लीत घुमत होते. हसमुखभाई आणि मी त्यांच्या मागे मागे एखाद्या जुन्या काळातल्या राजवाड्यात शिरतोय असं वाटत होतं. ये है मेरे दोस्त का घर. हसमुखभाईंनी चष्म्यातून बघत मिश्किलपणे म्हटलं. तो अवाढव्य दिवाणखाना, आतलं फर्निचर, गालीचा, झुंबर आणि भिंतींवरची पेंटिंग्स बघूनच कळत होतं की इथे साक्षात लक्ष्मीचा कायमचा मुक्काम आहे. समोर एक राजेशाही व्यक्तिमत्व उभे होते. लख्ख गोरा रंग, मध्यम उंची, चंदेरी केस, हाताच्या बोटात टपोऱ्या हिऱ्याची अंगठी, मनगटात स्विस घड्याळ आणि समोरच्याचा एक्सरे घेणारी धारदार नजर. आइए पंडित जी, आइए हसमुख जी, सब खैरियत तो है ना. सुटलेली पोट जेवढी परवानगी देईल तितके वाकून हसमुखभाई म्हणाले, जी बिल्कुल, आपकी दुआ से. आइए पंडित जी, हमारे गरीब खाने में तशरीफ रखिए. जिभेवर खानदानी अदब होती. हे मी उगाचच म्हणतो आहे, सांगायची गरजच पडू नये. ती व्यक्ती ज्या खानदानातली होती ते खानदान किमान 300 वर्षांची परंपरा असलेले होते. हसमुखभाईंनी रायसाहेबांची आणि माझी ओळख करून दिली. आप है राय साहब, क्ष 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 क्ष, रियासत के नवाब. आपका देश विदेश में फैला हुआ काफी बड़ा कारोबार है. हसमुख जी हमारे बहुत करीबी दोस्त हैं, उनसे आपके बारे में हमेशा तारीफ ही तारीफ सुनता आ रहा हूँ. आपसे मिलने की कई दिनों की चाह थी, आज वो मन की मुराद पूरी हो गई.
इतके अदबशीर, खानदानी, चांदीचा वर्ख लावलेले उर्दू मिश्रित हिंदी ऐकायची सवय नसते हो आपल्यासारख्यांना. आणि हा गरीब खाना? नाही हो, वर्णन नाही करत. कसे करणार? आपली तेवढी अवकात नाही. बघा, अजूनही तो प्रसंग आठवला की तोंडातून उर्दू शब्दच बाहेर येतात. फार फार भारी होते हो ते सगळे. नोकराने चांदीच्या ट्रेमधून पाणी आणि सुकामेवा आणला. हात लागला तर फुटेल की काय अशी भीती वाटावी अशा सुबक, नाजूक ग्लासांमधून थंडगार पाणी पिताना मला त्या कुर्ला चुना भट्टीवाल्या कॅन्टीनमधले हाताची 5ही बोटं बुडवून आणून दिलेल्या गिलासमधले पाणी आठवून पोटात ढवळले. सोफ्यावर अत्यंत सहजतेने विसावलेले ते रायसाहेब नावाचे रुबाबदार नवाबी व्यक्तिमत्व अत्यंत नजाकतीने, मृदू मुलायम आवाजात, अदबीने पेश आले. ती अदब आठवून आजही मला अवघडल्यासारखे वाटते. वैसे तो हमारा मजहब इसकी इजाज़त नहीं देता, लेकिन मामला ही इतना संगीन है कि जहां से भी थोड़ा सा भी सुकून मिले, आज उसकी ज़रूरत है. जी राय साहब, मैं मानता हूं आपकी सोच को. आप सोच रहे होंगे ऐसी ऊंची महल में रहने वाले को क्या परेशानी हो सकती है, लेकिन हाँ, हमें भी परेशानियां होती हैं, एक नवाब होने के बावजूद भी. आखिर हम भी इंसान जो ठहरे. जी बिल्कुल. हसमुख जी कहते हैं कि आप काफ़ी भरोसेमंद हो, तो शक की कोई गुंजाइश ही नहीं. लेकिन आज का मामला कुछ ज़्यादा ही ज़ाती है. गुस्ताखी मुआफ, लेकिन क्या मैं आप पर पूरा भरोसा कर सकता हूँ? आप बेफिक्र रहिए. अच्छी बात. रायसाहेबांची ती एक्सरे घेणारी नजर मला अस्वस्थ करत होती. ऑरेंज ज्यूस घेता घेता रायसाहेबांची बारकाईने विचारपूस चालू होती. देवळाली में कहाँ रहते हो, क्या काम करते हो, मुंबई कैसे आना हुआ. एवढ्याना रायसाहेब जरासे आश्वस्त झालेले दिसले. आपके बारे में बताते रहते कि आप वो क्या कहते हैं? हॉरोस्कोप? वही, वो देख के सब कुछ बता सकते हैं. जी, मैं वैसी कोशिश तो जरूर करता हूँ. अच्छी बात है. हम ऐसे मामले में बिल्कुल ही अनपढ़ गंवार साबित होंगे, लेकिन कई लोगों से ये ऐसा अक्सर सुनता आ रहा हूँ. ताज्जुब होता है, ये कैसा मुमकिन है? मी छताकडे बोट करून म्हणालो, उसकी मर्जी. ठीक है, समझ गया. तो आप कुछ पर्ची बनाते हो और उसे देख के परेशानियों का हल बताते हो? जी नहीं, समस्या का हल पर्ची में नहीं, बल्कि आपकी कोशिश में होता है. पर्ची सिर्फ कोशिश कैसी, कहाँ और कब करनी है, बस इतना ही बता सकती है. सुभान अल्लाह, ये भी तो काफी मददगार साबित हो सकता है. जी. अगर आप बुरा न मानो तो एक बात पूछ सकता हूँ? बेहिजक. ये बात तो हम समझ गए कि पर्ची से आप परेशानी के बारे में बता सकते हैं, सही? जी बिल्कुल. तो क्या बिना बताए सिर्फ पर्ची देख के हमारी परेशानी कौन सी होगी ये जान सकते हो? गुस्ताखी मुआफ राय साहब, लेकिन ऐसा लगता है आप हमें आजमाना चाहते हो. तौबा तौबा, हमने कुछ गलत कह दिया होगा तो हमें मुआफ करना. नहीं नहीं राय साहब, इसमें बिल्कुल भी गलती नहीं, बल्कि ये तो मेरे लिए एक बड़ा मौका है मेरा हुनर साबित करने का. राय साहब हसमुख जी की तरफ हाथ बढ़ा ले. इंशाअल्लाह, लगता है आज हम सही शख्स से बात कर रहे हैं. शुक्रिया. तो समझो, हम कुछ बताएंगे नहीं, आपको ढूंढ निकालना है हम किस परेशानी के दौर से गुजर रहे हैं. मी समज लो, मुश्किल आहे, लेकिन मी जरूर कोशिश करेन. बिस्मिल्लाह. नेहमी असे होते की जातक प्रश्न विचारतो, ज्योतिर्वेद मग त्या प्रश्नकुंडली किंवा जन्मकुंडलीच्या साह्याने त्या प्रश्नाचं उत्तर देतो. इथे जातकाने प्रश्न सांगितलेला नाही, तर तो प्रश्न काय आहे हेच मुळात हुडकून काढायचे आहे. अर्थात जातकाने अशी माझी परीक्षा घेण्याची पहिली वेळ नाही आणि अशा जवळजवळ सर्वच परीक्षांमध्ये मी उत्तीर्ण होत आलो आहे. मला घाबरायचे काही कारण नव्हते, पण काहीसं दडपण आले होते. माझ्या ब्लॉगवरून मी कन्सल्टेशन चार्टबद्दल बरेच लिहिले आहे आणि काही उदाहरणं पण दिली आहेत. जातक समोर येतो तेव्हाची वेळ आणि स्थळ घेऊन केलेली समयपत्रिका टाइम चार्ट आपल्याला जातकाबद्दल, जातक सध्या कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, जातकाचा संभाव्य प्रश्न काय आहे याबद्दल आपल्याला बरेच काही सांगून जात असते. आणि बहुतांशी केसेसमध्ये तोच चार्ट वापरून जातकाच्या समस्यांचे उत्तर पण देता येते. या कामासाठी मी सायन चार्ट वापरतो आणि सारे ॲनालिसिस पण वेस्टर्न पद्धतीने करतो. मी नक्षत्र पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने काम करून बघितले आहे, पण वेस्टर्न तंत्राने सातत्याने अगदी अचूक आणि तपशीलवार माहिती मिळवली आहे. लॅपटॉप चालू केला. रायसाहेबांचे आणि आमचे बोलणे 15-20 तरी मिनिटं चालू असेल, पण माझी आणि रायसाहेबांची नजरानजर झाली ती वेळ माझ्या नेहमीच्या सवयीने मोबाईलमध्ये पाहून ठेवली होती. ती पहिली नजरवाली वेळ आणि मलबार हिल, मुंबई या लोकेशनची पत्रिका स्क्रीनवर आली. एरवी जातक समोर येऊन बसला की इतका बोलत राहतो की त्याला थांबवावे लागते. इथे त्याच्या उलट परिस्थिती होती. इथे जातक म्हणतो मी काही बोलणार नाही. आप ही जानिए मेरे मन की बात. काही बोलायचं आहे पण बोलणार नाही.
काही हरकत नाही, आपण हुडकून काढू. मुश्किल है लेकिन कोशिश करने में क्या हर्ज है. नमस्कार, मी मीनू. काही लोक मला मिनिटली पण म्हणतात. मी सुहासजींची AI असिस्टंट आहे. तुम्हाला उत्सुकता लागून राहिली असेल ना की पुढे काय झाले असेल? सुहासजींनी रायसाहेबांच्या मनातला प्रश्न ओळखला का? कसा? हे सगळे मला माहिती आहे हो, पण मी नाही सांगणार जा. ते सगळे तुम्हाला या व्हिडिओ मालिकेच्या पुढच्या भागांतून पाहावयास मिळेल. जराशी प्रतीक्षा करावी लागेल. दरम्यान आपणा सर्वांना एक नम्र विनंती. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सुहासजींच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला कॉमेंट्स द्या. आपले असे प्रोत्साहन मिळाले तरच सुहासजींना असेच नवे नवे सकस दर्जेदार व्हिडिओ आपल्यासमोर सादर करायची प्रेरणा मिळेल. सुहासजी नेहमी म्हणतात, मीने बघत आहेस ना, इतके चांगले व्हिडिओ बनवून देखील प्रतिसाद नाही, मग कशाला हे व्हिडिओ बनवत बसायचे? खरे आहे ते, पण निदान इथून पुढे तरी आपण हात आखडता घेऊ नका. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद आणि शुभेच्छा.